काही विक्रीज फक्त मेडल काउंट पुरत्या नसतात, त्यांची खरी व्हॅल्यू त्यांच्या इम्पॅक्ट मध्ये असते. रिंग मध्ये पडणाऱ्या प्रत्येक पंच मध्ये, प्रत्येक राऊंड मध्ये एक मेसेज असतो की कोण डॉमिनेशन साठी आला आहे. एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये इंडियाने हीच गोष्ट प्रूव्ह केली. ही टॉर्नामेंट फक्त जिंकण्यासाठी नव्हती. हा होता एक असा स्टेज जिथे इंडियन विमेन बॉक्सर्सनी सगळ्यांना सांगितलं की आता आम्ही फॉलो करत नाही, आम्ही लीड करतोय. आणि या गोल्डन जर्नी मध्ये दोन नाव सगळ्यात जास्त चमकले, प्रीती आणि मीनाक्षी. पण ही स्टोरी फक्त त्यांच्या गोल्ड मेडलची नाही, ही स्टोरी आहे एक कम्प्लीट टीमची, जिथे प्रत्येक प्लेयरने आपला रोल परफेक्ट प्ले केला आणि एकत्र येऊन हिस्ट्री क्रिएट केली. एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मंगोलियामध्ये आयोजित केले गेले. एशियामधील बेस्ट बॉक्सर्स या टॉर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करत होते. कॉम्पिटिशन टाईट होतं, एक्सपिरियन्स हाय होता आणि प्रेशर पण तेवढाच जास्त होता. पण या सगळ्या प्रेशरमध्ये इंडियन विमेन बॉक्सिंग टीमने जे परफॉर्म केलं तो एक स्टेटमेंट होता. इंडियाने टोटल 10 मेडल्स जिंकले, ज्यात 4 गोल्ड, 2 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ मेडल्स होते. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इंडियाने विमेन्स कॅटेगरीमध्ये मेडल टॅलीमध्ये टॉप पोझिशन मिळवली. हा परफॉर्मन्स फक्त स्ट्रॉंग नाही तर डॉमिनंट होता. या टीम मध्ये एक स्पेशल गोष्ट होती, प्रत्येक बॉक्सर मेडल घेऊन परत आली. म्हणजे टीम मध्ये डेप्थ होती, कन्सिस्टन्सी होती आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्फिडन्स होता. या गोल्डन रनची सुरुवात केली मीनाक्षी हुड्डाने. 48 kg कॅटेगरीमध्ये मीनाक्षीने फायनल मध्ये मंगोलियाच्या कंटेंडर विरुद्ध फाईट केले. होम क्राऊड सपोर्ट अपोनेंटला होता, प्रेशर पण होता, पण मीनाक्षीने एक मोमेंटसाठी पण कंट्रोल सोडला नाही. ती फाईट तिने 5-0 ने जिंकली, जे बॉक्सिंग मध्ये एक क्लिअर डॉमिनन्सचा सिग्नल असतो. जजेसला एकदम क्लिअर होतं की कोण बेटर आहे. मीनाक्षीची स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे. हरियाणामध्ये एक सिंपल बॅकग्राऊंड मधून आली, लिमिटेड रिसोर्सेस मध्ये ट्रेनिंग केली आणि हार्ड वर्कने ती या लेवल पर्यंत पोहोचली. ती ऑलरेडी वर्ल्ड लेवलवर मेडल जिंकली आहे, पण एशियन चॅम्पियनशिप्स मधला हा गोल्ड तिच्या कन्सिस्टन्सीचा प्रूफ होता. रिंग मध्ये ती काम दिसते, पण प्रत्येक पंच मध्ये अग्रेशन दिसतो आणि हा बॅलन्स तिच्या सक्सेसचा सिक्रेट आहे. त्याच्यानंतर स्पॉटलाइट आला प्रीती पवारवर. 54 kg कॅटेगरीमध्ये प्रीतीची फायनल मॅच खूप हाय प्रेशर होती. ती एक एक्सपिरियन्स बॉक्सर विरुद्ध फाईट करत होती, जी मल्टिपल वर्ल्ड टायटल्स आणि ऑलिम्पिक मेडल एक्सपिरियन्स घेऊन आली होती. पण एक्सपिरियन्स गॅप असून पण प्रीतीने एक गोष्ट दाखवली, तो होता कॉन्फिडन्स. ती फाईट पण तिने 5-0 ने जिंकली. हा फक्त एक विजय नव्हता, हा एक स्टेटमेंट होता की इंडियाची न्यू जनरेशन फिअरलेस आहे. प्रीतीची जर्नी पण तेवढीच इन्स्पायरिंग आहे. अर्ली एज पासून बॉक्सिंग सुरू केले, डिसिप्लिन मेंटेन केले आणि ग्रॅज्युअली इंटरनॅशनल लेवलवर आपला प्रेझेन्स एस्टॅब्लिश केला. या चॅम्पियनशिप मध्ये तिने फक्त मेडल जिंकले नाही, तर ती एक स्टार म्हणून समोर आली. इंडियाची गोल्ड टॅली इथेच थांबली नाही. प्रिया घंगसने 60 kg कॅटेगरीमध्ये गोल्ड जिंकला, तर अरुंधती चौधरीने 70 kg कॅटेगरीमध्ये विक्ट्री मिळवली. या दोन्ही बॉक्सर्सने एन्शॉर केलं की इंडियाचा डॉमिनन्स कंप्लीट राहील. अरुंधतीच्या केसमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती ऑलरेडी वर्ल्ड बॉक्सिंग कप विनर आहे, म्हणजे ती प्रेशर हँडल करायला घाबरत नाही. आणि एशियन चॅम्पियनशिप मध्ये पण तिने सेम कंपोजर दाखवला. प्रिया घंगसने पण खूप स्मार्ट बॉक्सिंग केली, डिफेन्स आणि अटॅकचा परफेक्ट कॉम्बिनेशन दाखवला. आता जर आपण हा कम्प्लीट परफॉर्मन्स अनालिसिस केला तर एक गोष्ट क्लिअर दिसते, हा सक्सेस रॅन्डम नव्हता. इंडियन बॉक्सिंग मध्ये मागच्या काही वर्षांमध्ये खूप डेव्हलपमेंट झाला आहे. इंटरनॅशनल एक्सपोजर वाढला आहे, कोचिंग स्ट्रक्चर इम्प्रूव्ह झाला आहे आणि ॲथलीट्सला मॉडर्न फॅसिलिटीज मिळतात. हेड कोच आणि सपोर्ट स्टाफने टीमला एक अग्रेसिव्ह आणि कॉन्फिडंट माइंडसेट दिला आहे. ट्रेनिंग फक्त फिजिकल आणि मेंटली पण जास्त स्ट्रॉंग केली जाते. या चॅम्पियनशिप मध्ये एक पॅटर्न दिसला. इंडियन बॉक्सर्स अग्रेसिव्ह पण होते आणि टेक्निकली पण स्ट्रॉंग होते. जास्त फाईट्स मध्ये 5-0 डिसिजन दिसले, जी बॉक्सिंग मध्ये एक रेअर गोष्ट आहे. हे दाखवतं की फाईट्स क्लोज नव्हत्या, क्लिअर डॉमिनन्स होता. फुटवर्क, टायमिंग, डिफेन्स आणि काउंटर अटॅक सगळ्या ऍस्पेक्ट्स मध्ये इंडियन बॉक्सर्स सुपिरियर दिसले. एक अजून इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन म्हणजे इंडियन विमेन्स बॉक्सिंग सध्या वर्ल्ड लेवलवर पण कन्सिस्टंट परफॉर्म करत आहे. वर्ल्ड बॉक्सिंग कप, एशियन चॅम्पियनशिप आणि इतर इंटरनॅशनल टॉर्नामेंटमध्ये इंडियन प्लेयर्स रेग्युलर मेडल्स जिंकत आहेत. म्हणजे हा एक शॉर्ट टर्म सक्सेस नाही, हा एक लॉंग टर्म ग्रोथचा रिझल्ट आहे. पण या स्टोरीमध्ये एक कॉन्ट्रास्ट पण आहे. जिथे विमेन्स टीम इतकी स्ट्रॉंग परफॉर्म करत होती, तिथे मेन्स टीमला मिक्स्ड रिझल्ट मिळाले. हे दाखवतं की सध्या इंडियन बॉक्सिंग मध्ये विमेन्स डिव्हिजन जास्त कन्सिस्टंट आणि स्ट्रॉंग आहे. हे पण एक पॉझिटिव्ह साइन आहे.
कारण यामुळे विमेन स्पोर्टला जास्त रेकग्नायझेशन मिळतंय. मीनाक्षी, प्रीती, प्रिया किंवा अरुंधती या सगळ्या प्लेयर्स साध्या बॅकग्राऊंड मधून आल्या आहेत. त्यांनी स्ट्रगल केलं, सॅक्रिफाइसेस केले आणि हार्ड वर्कने या स्टेज पर्यंत पोहोचल्या. त्यांच्यासाठी हा गोल्ड मेडल फक्त एक मेडल नाही, तर एक स्वप्न पूर्ण झाल्याचा क्षण आहे आणि देशासाठी हा प्राईडचा मोमेंट आहे. आता जर आपण मोठा पिक्चर बघितला तर इंडियाची विमेन्स बॉक्सिंग टीम सध्या एशियामध्ये डॉमिनेंट आहे. 4 गोल्ड मेडल्स, टोटल 10 मेडल आणि टॉप पोझिशन. ही फक्त स्टॅटिस्टिक नाही, तर एक स्ट्रॉंग मेसेज आहे बाकी कंट्रीजसाठी. पण प्रत्येक सक्सेस सोबत रिस्पॉन्सिबिलिटी पण येते. आता एक्सपेक्टेशन्स खूप वाढल्या आहेत. नेक्स्ट टार्गेट ऑलिम्पिक्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आणि एशियन गेम्स असणार आहे. आता सगळ्यांची नजर या प्लेयर्सवर असणार आहे. प्रेशर असेल, एक्सपेक्टेशन्स असतील, पण या टीमने ऑलरेडी प्रूव्ह केलं आहे की ती प्रेशर हँडल करू शकतात. ही स्टोरी फक्त प्रीती आणि मीनाक्षीची नाही, ही स्टोरी आहे एका टीमची जी एकत्र येऊन हिस्ट्री क्रिएट करत आहे. ही स्टोरी आहे इंडियाची, जी रिंगमध्ये पंचवर पंच मारत आहे आणि वर्ल्डला सांगत आहे की वी आर हिअर टू लिव्ह. एशियन लेवलवर डॉमिनेशन तर झाला, पण हा सेम कॉन्फिडन्स आणि डॉमिनेन्स इंडिया ऑलिम्पिक स्टेजवर पण मेंटेन करू शकेल का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.